एकूण कशा प्रकारचा प्रवेश झाला आणि लोकसभेचं रणशिंग सध्या फुंकलंय, आपण बाहेर पडणार आहेत? मी लोकसभेसाठी नक्कीच प्रचार करणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बावनकुळे साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, हे जी काही आमच्यावर जबाबदारी टाकतील ती मी समर्थपणे निभावण्याचा प्रयत्न करेन. तर एक प्रकारे अशा प्रकारची देखील चर्चा झाली लातूरमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताय. चर्चा ही नक्कीच चुकीची आहे, कारण लोकसभेच्या तोंडावर मी अजिबात प्रवेश केलेला नाही. आदरणीय देवेंद्र भाऊंनी त्या दिवशी प्रस्तावनेत पण सांगितलं की मागचे 6-7 वर्ष आम्ही ताईंना म्हणत होतो यायला. आणि तुम्ही सगळे लातूरच्या पत्रकारांना माहिती की ही चर्चा खूप दिवसांपासून चालू होती. कुणाला तरी रोखण्यासाठी मी आलेली नाही, मला रोखण्यासाठी मात्र लोकसभेचा उमेदवार निवडला गेला आहे असं आम्हा सर्वांना वाटायला लागलं. जे काही इथलं भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष आहेत त्या तिथे दिसल्या नाहीत, त्या नाराज असल्याचा एक प्रकारचा त्यांच्याकडनं सूर येतो. अगदीच नाही, ही नवीनच कॉन्ट्रोवर्सी असू शकते. अजिबात नाही. माझं त्यांचं सगळ्यांशी बोलणं झालं होतं. देवेंद्र भाऊंनी अचानकपणे आदेश दिला की लगेच जॉईन व्हा, आणि त्याच्यामुळं मी दुसऱ्याच दिवशी, म्हणजे मी माझी पहिल्या दिवशी भेट झाली आणि मी दुसऱ्या दिवशी, लातूरहून महिलांना लगेच मुंबईला पोचणं तुमच्यासारखं पुरुषांसारखं सोपं नसतं. त्यामुळे त्यांचा नाराजी वगैरे हा विषयच नाही आहे कसला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.